नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार, त्यामुळे आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे इस्कॉन मंदिराला। श्री श्री राधा गोविंद देव मंदिराचा लोकार्पण सोहळा नुकताच रविवारी 17 मार्च रोजी 2024 रोजी संपन्न झाला। इस्कॉन मंदिराला पोहोचण्यासाठी मुंबईतील सेंट्रल लाईनची लोकल ट्रेन पकडून ठाणा स्टेशनला वेस्टला यायचे। तेथून बस स्टँड स्टेशनच्या शेजारीच आहे। 7 नंबरचा बस स्टॉप आहे वरती आणि बस नंबर आहे 91 आणि 93। बाळकुंभला उतरायचे। बसचे तिकीट आहे 13 रुपये। रिक्षाने यायचे झाले तर तुम्हाला 90 ते 100 रुपये मीटरप्रमाणे होतात। बसमध्ये गर्दी बरीच होती। आहे गेट नंबर 1, इथे नाही जायचं तर गेट नंबर 2ला जायचं। तिथून पुढे बाजूला मंदिरात जायची एंट्री आहे। कोणतेही शुल्क इथे आकारले जात नाही। मंदिराची वेळ आहे सकाळी 4:30 ते दुपारी 1 आणि नंतर 4:30 ते 9 वाजेपर्यंत हे मंदिर चालू असते। गेटमधून प्रवेश करताच आपल्याला हे सुंदर मंदिर बघायला मिळते। मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असल्याने इथून आपल्याला दिसत नाही ते गेट। मंदिरात जायच्या अगोदर इथे डावीकडे चप्पल स्टँड आहे। तेथे एका पिशवीमध्ये शूज किंवा चप्पल ठेवून ती पिशवी त्यांच्याकडे द्यायची। ते आपल्याला एक टोकन देतात। ज्या चप्पल स्टँडमध्ये गर्दी असेल तर हे असेच हुक इथे पिशवी त्या हुकला लटकवतात जर गर्दी असेल तर। समोरच पाण्याची सोय आहे। भारतासह जगभरातील अनेक मुख्य शहरात श्रीकृष्णाची असंख्य इस्कॉन मंदिर सापडतात। या मंदिरात नित्यनेमाने भक्तांचा ओढाही असतो। आज रविवार असल्यामुळे हा भक्तांचा ओढा तुम्हाला दिसलाच असेल। आपण आलो आहे श्री श्री राधा गोविंद देव मंदिर येथे, ठाणे। हे मंदिर पिरामल रिअल्टी आणि इस्कॉन यांच्या संयुक्त विद्यमानाने पिरामल वैकुंठ ठाणे येथे वसले आहे। चला तर आता आपण भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेऊ व नंतर बाकीचे। इतर इस्कॉन मंदिरामध्ये जसे मूर्तीचे तेज आपल्यास बघायला मिळते तसेच सेम विलोभनीय दृश्य इथे सुद्धा आपल्याला दृश्य करते आपल्याला बघायला मिळते। रविवारी जास्त गर्दी असते म्हणून तिथले कर्मचारी मूर्तीसमोर किंवा फोटो काढायला तिथे देत नाही, गर्दी होऊ नये म्हणून यासाठी। तुम्हाला दिसेल की आतमध्ये गाभाऱ्यात एक मूर्ती आहे। ही आहे AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांची। असे वाटतच नाही की ती मूर्ती आहे करून। अगोदर ही मूर्ती बाहेर होती, ती आता आत नेली। जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की ही मूर्ती बाहेर ठेवली होती तिकडे। विलक्षण तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर। भगवान श्रीकृष्णाचे रूप डोळ्यात साठवून चाललो होतो पुढे पुढे। आता आपण मंदिराचा बाहेरील बाजूस दाखवतो। जे काय या भिंतीवरती त्यांनी कोरीवकाम केले आहे ते बघून मन थक्क होतं। मंदिर एकूण 2.7 एकर परिसरात उभारले असून गुजरात आणि राजस्थानच्या भव्य मंदिरापासून प्रेरणा घेऊन मंदिर बांधण्यात आले आहे। राजस्थानच्या भरतपूर येथील बन्सी पहारपुरा येथून मिळवलेल्या गुलाबी वाळूच्या दगडापासून अत्यंत बारकाईने मंदिराचे कोरीवकाम केले आहे। इथे आपण बघू शकतो की इथे श्रीकृष्णांची लीला इथे साकारण्यात आली आहे। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला श्रीकृष्णांच्या बालक्रीडा किंवा तिथल्या त्यांच्या असे पौराणिक कथा तिकडे कोरीवकाम केले आहे तिकडे त्यांचे। श्रीकृष्णांचे सुद्धा इथे रूप तुम्हाला पाहायला मिळतील।
खूपच बारीक कलाकुसरीने इथे काम केले आहे. आपण बघत असलेलं शिल्प हे असं वाटतं, जिवंत असं वाटतं. इथे येणारा भाविक, श्रीकृष्णांचे भक्त, आपल्या या मंदिराबरोबर फोटो काढण्यामध्ये गुंग झाला होता. हे मंदिर 18 खांब आणि 90 फूट उंच कळस यासह मंदिराची निर्मिती केली आहे. याचा घुमट तर खूपच सुंदर आहे. खूप नक्षीकाम केले आहे याच्यामध्ये. या मंदिरात प्रवेश करताना ह्या ज्या पायऱ्या तुम्हाला दिसतात त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला गीतेमधली एक ओळ बघायला मिळते आणि ती ओळ वाचून मला महाभारताचे ते टायटल सॉंगचं आठवण आली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदास्मानं सृजाम्यहम्. महाभारत. मंदिराच्या शेजारी अशी तुळस तुम्हाला भरपूर प्रमाणात दिसतील. इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण चेतना, ज्याला हरे कृष्ण चळवळ म्हणून ओळखले जाते. याची स्थापना 13 जुलै 1966 रोजी न्यूयॉर्क शहरात AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी केली होती. तुम्ही जर ठाणे शहराच्या आसपास कुठे राहत असाल तर या ठाणे शहरामध्ये वसलेल्या इस्कॉन मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला हे मंदिर नक्की आवडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. श्रीकृष्णाचे विचार जगभरात पसरवण्यासाठी इस्कॉन मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये सिनियर सिटीजनसाठी लिफ्टसुद्धा आहे की डायरेक्ट ती वरती गाभाऱ्यात जाते. ही इथे आहे, इथे लिफ्ट. इथे मला इथे समोर एक असं गिफ्ट शॉप दिसलं आहे. त्या गिफ्ट शॉपमध्ये असे वेगवेगळे वस्तू होत्या ज्या आपण कोणाला भेट देऊ शकतो. ह्या इथे गार्डनमध्ये मोर वगैरे ठेवले होते
पण मी सिक्युरिटीला विचारले की ते कुठे आहेत, तर त्यांनी सांगितले पावसाचे कारण दिले की जेणेकरून ते भिजतील म्हणून. हे इथे रथसुद्धा येते, ते सुद्धा पावसामुळे झाकून ठेवले होते. इथे श्रीकृष्णांची पुस्तकं ठेवली आहेत विक्रीसाठी. तुम्ही बघाल की रविवारी ही खूप गर्दी असते इथे, म्हणून रविवार सोडून तुम्ही इतर दिवशी या, जेणेकरून तुम्हाला अशी गर्दी नाही भेटणार. परत शेवटचं एकदा मंदिराचं दर्शन घेऊन आता मी हा व्हिडिओ माझा इथेच संपवतो. हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.